नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयांका संतोष पाटील. आज मी तुमच्यासोबत एक प्रोजेक्ट आणला आहे. ज्या प्रोजेक्टचं नाव आहे वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी, कचऱ्यापासून विजेची निर्मिती. या प्रोजेक्टमध्ये आपण कचरा जाळून विजेची निर्मिती करणार आहोत. त्यामुळे आपले खूप फायदे असणार आहेत, ते आपण पुढे बोलू. तर सर्वात आधी कचरा आपल्या घरातून वगैरे सगळीकडून येतो. तो जमिनीवर, नदीत व काही तर कचरा झाला तर हवेचं प्रदूषण होतं. आणि तिन्ही प्रकारचे प्रदूषण हे कचऱ्यामुळे होतं. तर ह्यावर होतं म्हणजे वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी तंत्रज्ञान. तर ह्या तंत्रज्ञानामध्ये आपण एका चेंबरमध्ये कचरा जाळणार आहोत. तो कचरा त्या कचऱ्यामुळे विजेची निर्मिती होणार आहे. त्या विजेची निर्मिती कशी होणार आहे? कारण जी हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी आग जाळल्यावर निघणार आहे, त्याच्यापासून आपण विजेची निर्मिती करू शकतो. तर सर्वात आधी कचराचे दहन म्हणजे कचरा जाळले. तर कचरा जाळल्यावर जी आग निर्माण जो लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी निघेल. आता लाईट एनर्जीपासून विजेचा निर्मिती. तर ह्याच्यामध्ये आपण सर्वात आधी 3 सोलर पॅनल लावले आहे. त्याच्यापासून जी आग जाळली जाईल त्याच्यातून जी विजेची निर्मिती प्रकाश ऊर्जा निघेल, त्याचं रूपांतर सोलर पॅनल विजेच्या ऊर्जेमध्ये करतील. दुसरी म्हणजे उष्णतेने ऊर्जा. तर ह्याच्यामध्ये आपण एक बॉयलर घेतला आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवलं. जे आग लागते तो बॉयलर गरम होईल. बॉयलर गरम झाल्यामुळे काय होईल, ती आग ते पाणी तापेल. पाणी तापल्यामुळे वाफ होईल. तर त्या वाफेमुळे जनरेटर फिरतात आणि विजेची निर्मिती होईल. आता धुराचे शुद्धीकरण म्हणजे स्मोक फिल्टर. आता कचरा चालवायचा धूर निघेल, त्याचा काय उपाय पाहिजे. तसेच एक धूर शुद्धीकरणचा एक फिल्टर लावला आहे, ज्यामध्ये कार्बन व हानिकारक घटक बाजूला करून शुद्ध हवा बाहेर टाकली जाते. आता कार्बन आणि राखेचा पुनरुपयोग. ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी आपण कार्बन पाण्यात मिक्स केलं तर आपल्याला शाई म्हणजेच इंक निर्माण होते व राखेपासून आपण AC ब्लॉक्स, सिमेंटचे ब्लॉक बनवू शकतो. ह्याचे 0 वेस्ट सिस्टम. तर याचे फायदे, त्याचे विजेची निर्मिती होते व कचरा पण कमी होतो. ह्यात प्रदूषण कमी होते व कार्बन व राखेचा पुनरुपयोग होतो. तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होते. आता त्यानंतर वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी हा छोटा प्रोजेक्ट आहे, पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे. कचरा ऊर्जा आहे, घाण नाही आहे. हे आपण जर कचरा तंत्रज्ञान वापरलं तर कचरा घाण नसून एक ऊर्जेचा स्रोत होईल. आता आपण सगळे मिळून हा तंत्रज्ञान वापरायला लावूया. मग आपला स्वच्छ भारत, हितर भारत आणि ऊर्जा समृद्ध भारत बनेल. धन्यवाद.